नमस्कार. आज रामनवमी. त्यानिमित्ताने एक हिंदीतलं सुंदरसं रचना. भय प्रकट कृपाला दीनदयाला कौशल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनु घन श्यामा निज आयुध भुजचारी भूषण बनमाला नयन बिसाला शोभा सिंधु खरारी कह दुई कर जोरी स्तुति तोरी केहि विधि करौं अनंता माया गुण ज्ञानातीत अमाना वेद पुराण बनंता करुणा सुख सागर सब गुण आगर जेहि गावहि श्रुति संता सोम महित लागी जन अनुरागी भयउ प्रकट श्रीकंता ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रतिवेद कहे मम उर शोभासी यह उपहासी सुनत धीर मति धीर न रहे उपजा जब ज्ञाना प्रभु मुस्काना चरित बहुत विधि कीन चहे कही कथा सुहाई मात बुझाई जही प्रकार सुत प्रेम लहे माता पुनि बोली सोमति डोली तजहु तात यह रूपा की जैसी सुलीला अति प्रिय शीला यह सुख परमानूपा सुनि बचन सुजाना रोदन ठाना होई बालक सुर भूपा यह चरित जे गावहि हरिपद पावहि तेन परहि भवकूपा। तर राम या संकल्पना म्हणा, देव म्हणा, आपण काही म्हणू शकतो. तर त्या अनुषंगाने त्यांचा एक एक गुण घेऊन 9 दिवस मी त्यांच्याकडनं काहीतरी शिकायचं असं ठरवलं. त्याप्रमाणे आज रामाचा पहिला गुण म्हणजे मर्यादा. आपण सगळेच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हणतो. तर सर्वात पहिला मर्यादेचा त्यांचा परिचय कुठे येतो की जेव्हा ते आपल्याला दिसतं शत्रूबरोबर कसे वागतात. तर राम रावण युद्धामध्ये राम रावणाबरोबर जसे वागले ते मर्यादाचं एक उदाहरण असं मी समजते. पण त्याचबरोबर हे विसरून चालणार नाही की शत्रूसुद्धा तसाच होता तोडीचा आणि तो सुद्धा मर्यादा राखून होता. नाहीतर सीता इतके दिवस रावणाकडे राहिल्यानंतर काहीही होऊ शकलं असतं. त्यानंतर दुसरा जो त्यांनी मर्यादेचं आपलं दर्शन घडवलं तो म्हणजे एक मुलगा म्हणून. आई वडील ह्यांच्यासमोर बोलत असताना किंवा त्यांनी आपल्याला जे आदेश दिले त्यांचं पालन करत असताना वेळोवेळी वडिलांनी दिलेल्या आदेशानुसार ते गुरूंबरोबर गेले आणि शेवटी वनवासात गेले. पण कुठेही कैकेयी ह्या आपल्या आईविषयी मनात कटुता न ठेवता. तिसरं आपण त्यांचा शिष्य म्हणून जेव्हा त्यांची वागणूक बघतो तर तीसुद्धा एक अत्यंत मर्यादायुक्त अशी आपल्याला दिसून येते. वशिष्ठ विश्वामित्र कोणाही बरोबर वागत असताना अतिशय मर्यादेचं त्यांनी पालन केलं. मग एक भाऊ म्हणून म्हणजे लक्ष्मणासोबत भरत शत्रुघ्न यांच्यासोबत वागताना त्यांनी लक्ष्मण चंचल आहे स्वभावाने, भरत हा धीर गंभीर आहे हे समजून प्रत्येकाबरोबर वागले. त्यानंतर ची मर्यादा एक पती म्हणून सीतेबरोबरची त्यांची जी वर्तवणूक आहे ती अतिशय मर्यादाशील अशी होती आणि तिला इक्वल रिस्पेक्ट देणारी होती. म्हणजे ती कुठेही तिला डिमीन करणारं युजली जर आपण एक सीता त्याग सोडला तर त्यांनी पत्नी म्हणून तिला नेहमीच एक चांगली वागवणूक एक मर्यादाशील वागवणूक दिली.
त्यानंतर एक राजा म्हणून सुद्धा ते अतिशय मर्यादाशील होते. ह्याचं उदाहरण म्हणजे लक्ष्मण अगदी शेवटच्या दिवसांमध्ये लक्ष्मणाला दारावर उभं करून जेव्हा मुनी आत गेले आणि त्यांनी सांगितलं होतं कोणाला आत सोडू नको, तेव्हा त्यांनी जे सोडलं आणि मग त्यांनी लक्ष्मणाला मृत्यूदंड दिला एक राजा म्हणून. त्याच्यानंतर ते एक बॉस म्हणून हनुमानाबरोबर कसे वागले, तर ते सुद्धा अतिशय मर्यादेचं वागणं होतं. एक नेता म्हणून ह्याचं उदाहरण मला असं द्यावंसं वाटतं की जेव्हा पूल बांधायला एक खार येऊन आपल्या पाठीवर असलेली वाळू ही कंट्रीब्यूट करते, तेव्हा ते तिला एक्नॉलेज करतात. तर हे चांगल्या नेत्याचं लक्षण असतं की जो सर्वात खालच्या स्तरातल्या लोकांनासुद्धा एक्नॉलेज करतो, आणि अर्थातच एक मित्र म्हणून. तर हे 9 रिलेशन्समधलं हे पहिला गुण जो मला समजला, कारण एक मित्र म्हणून ते विभीषण आणि सुग्रीवबरोबर ज्या पद्धतीने वागले ते अतिशय संयमित आणि मर्यादित अशी वागणूक होती. राम अवताराचा एक वेगळा आस्पेक्ट डोक्यात आला, जे मी आज शिकले आणि स्वतःबरोबर काही संभाषण केलं तेव्हा असं कळून आलं. मुळात माझा असा स्वतःला प्रश्न होता की अवतार होतो का? तर जेव्हा आपण असं म्हणतो की अवतार का होतो, तेव्हा मायथॉलॉजिकली आपल्याला बरेच रिझन्स असतात की दुष्टांचं दमन करण्यासाठी वगैरे. माझ्या मते ते कलेक्टिव्ह मॅनिफेस्टेशन असतं कुठल्याही थॉट्सचं. आता मग रामावताराच्या केसमध्ये कलेक्टिव्ह मॅनिफेस्टेशन ऑफ थॉट्स कसं आपण म्हणू शकतो ह्याला, तर दशरथांना बरीच वर्ष वारस नव्हता म्हणून त्यांनी प्रार्थना केली. इकडे ऋषीमुनींना राक्षस त्रास देत होते म्हणून त्यांनी प्रार्थना केली. कदाचित पॅरलली जनकांनी सुद्धा केली असेल. आणि त्याच्याशिवाय आपण जेव्हा असं बघतो तेव्हा कुठेतरी वाल्मिकी रामायणात असा उल्लेख येतो की वाल्मिकींनी हे रामायण रामावताराच्या आधी लिहून ठेवलं होतं की हे असे सिक्वेन्शियल इव्हेंट्स होणार आहेत. म्हणजे त्यांचं पण त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन होतं. त्याच्यानंतर हे करायची गरजच का पडली मुळात, तर तो एरा जो होता, तो काळ जो होता, तो कसा होता, तर तेव्हा सोसायटीमध्ये लोक जे होते ते हायली इव्हॉल्व्ड होते, इंटलेक्च्युअल होते, बट विथ ऑल द रॉंग इंटेन्शन्स असं मला वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल रावण खूप ज्ञानी होता, रावणाला खूप वरदान प्राप्त होते, तो श्रीमंत होता, तो आपल्या प्रजेला खूप सुखी ठेवत होता, बट तो स्वप्रतिमेत एवढा मशगूल होता की त्याला सोसायटीसाठी बेटरमेंट किंवा एक बिग गोल किंवा एक मोठा एम, माझ्या या पूर्ण विद्वत्तेचा उपयोग समाजासाठी असं नसून लोकांचं दमन करून आणि माझा अहंकार जोपासण्याकडे त्याची वृत्ती जास्त होती. म्हणजे ह्याचा अर्थ अगदी काही सोसायटीमध्ये काहीच नव्हतं असं नसून विथ रॉंग इंटेन्शन्स पीपल वेअर वर्किंग, थिंकिंग ओनली अबाउट सेल्फ. तर म्हणून मग जे लोक होते ज्यांचे इंटेन्शन्स चांगले होते, ज्यांना एक लार्जर गोल दिसत होता सोसायटीच्या बेनिफिटसाठी, त्यांनी एक मे बी रोल मॉडेल इमॅजिन करायला सुरुवात केली असेल. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या परीने, पण कोणी म्हटलं असेल की आम्हाला एक असा व्यक्ती पाहिजे जो राक्षसांचं मर्दन करेल आणि आमचे यज्ञ व्यवस्थित होतील. दशरथांनी म्हटलं असेल की मला एक असा पुत्र पाहिजे की जो असा वागेल, तो असा चांगला असेल, तो मुलगा म्हणून असा एक आयडियल असेल. मग असं प्रत्येकाने आपापल्या थॉट्सला मॅनिफेस्ट केल्यानंतर एक कलेक्टिव्हली एक अवतार जन्माला आला असेल, कारण सगळ्यांचीच कदाचित तिची ती थॉट प्रोसेस असावी. सो हे आज मी शिकले की ह्याच्यावरनं मी काय बोध घेतला की आपण आपल्या थॉट्सला जर मॅनिफेस्ट करायचं असेल तर त्याच्यामागचा इंटेंट आणि पर्पज हा पहिली गोष्ट क्लिअर पण असावा लागतो आणि इंटेन्शन्स गुड पण असावे लागतात. तेव्हाच युनिवर्स आपल्या थॉट्सला मॅनिफेस्ट करण्यासाठी आपल्याला मदत करते. रामायणाचा जो ॲस्पेक्ट मी विचार करण्यास घेतला तो म्हणजे सीता हे कॅरेक्टर. ते सुद्धा का आणि कसं हे न घेता
आज मी असा विचार करत होते की सीता त्यागानंतर काय झालं नेमकं. तर सीता त्यागानंतर सीता वनात जाऊन राहिली आणि तिने लवकुशांना जन्म दिला आणि एकटीनं वाढवलं. ह्याच्यातनं मला काय दिसलं किंवा मला शिकावंसं काय वाटलं तर ते म्हणजे ग्रिट. तिचं पॅशन, परसिव्हरन्स आणि सिंगल मदर. शी वॉज अ सिंगल मदर. मग तिच्या आधीच्या काळात कुंती वॉज अ सिंगल मदर आणि आत्ताच्या कंटेम्पररी काळात शिवाजी महाराजांना सुद्धा एकट्या जिजाऊंनी वाढवलं. म्हणजे या दृष्टिकोनातनं जर आपण आजचं आपलं आयुष्य बघितलं तर आपल्याला कुठलीही गोष्ट एकटीने करायला काहीच त्रास नाही झाला पाहिजे किंवा त्या त्या काळामध्ये त्या बायकांना एकटीनं त्यांनी मातृत्व पेललं आणि सक्सेसफुली पेललं आणि त्याचा कुठलाही गाजावाजा न करता ते पेललं. आणि मग आपल्याला हे एवढंसं छोटंसं करायला आपण एकटे आहोत किंवा आपण एकटीनं करायचं का, हा असा विचार कधीच नाही आला पाहिजे. मी परिपूर्ण आहे ही भावना ठेवून काम केली पाहिजे. रामाची आई कौसल्या. कौसल्या माताचं जर आपण जीवन पाहिलं तर तिला संपूर्णपणे एकटीला असं कधीच काही मिळालं नाही असं मला वाटतं. आणि तरीसुद्धा ती एवढी शांत आणि प्रगल्भ होती तिच्या विचारांमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल दशरथाशी लग्न करून पहिली आली पण त्याच्यानंतर तिला 2 सवती आल्या. मूल झालं तेव्हा राम हे जगाचे, तिच्या एकटीचे कधीच नव्हते. ती कैकेयीला मुलगा, सुमित्रेला 2 मुलं. त्याच्यानंतर जेव्हा वनवासात जायची वेळ आली तेव्हा तिचा एकुलता एक मुलगा राम तो वनवासात गेला. त्याच्यानंतर कैकेयीचा मुलगा तिच्याजवळच होता, निदान ती त्याला रोज पाहू शकत होती. आणि सुमित्रेचा एक मुलगा गेला, एक मुलगा जवळ होता. आता या केसला ॲनालॉगस पद्धतीने आपण जर विश्लेषण करायचं ठरवलं तर तरीसुद्धा कौशल्या ही खंबीर होती, स्थिर होती, आपल्या विचारांमध्ये स्थिर होती. तिने पूर्ण राज्यकारभार ऑलमोस्ट भरताच्या बरोबरीने राजमाता म्हणून सांभाळला. म्हणजेच इमोशनल सपोर्ट दिला, भरताला सपोर्ट दिला. तो त्याच्या आईवर रागावलेला होता तेव्हा कौसल्याच त्याची आई होती. आणि त्यानंतर राम गेल्यानंतर आणि दशरथ पण नाही अशा अवस्थेमध्ये असताना आपण जर असं इमॅजिन केलं, आता आपण स्वतःला कौशल्याच्या ठिकाणी जर ठेवलं, आता फॉर एक्झाम्पल माझी दोन्ही मुलं परदेशी असतात. हे म्हटल्यानंतर मग माझी वागणूक, मग मी असं म्हणायचं का की आता जसं कौशल्या म्हणाली असती कैकेयीला की तुझ्याकडे तर काय, तुझा बाई मुलगा आहे, सुमित्रा तुझा तर एक गेला, एक तरी पण जवळ आहे, माझा तर सून मुलगा दोन्ही नाही, आता मी काय करावं. तर असं कौशल्या म्हणाली असेल का, किंवा तसं तिच्या वागणुकीतनं कधीच दिसलं नाही. उलट ती सगळ्यांना सांभाळून घेत राहिली आणि माझा मुलगा हा मोठा असल्यामुळे त्याच्यावर कर्तव्याची जबाबदारी आहे आणि त्याच्या पश्चात मी कसं राहिलं पाहिजे हे तिने आपल्याला उदाहरणाने दाखवून दिलं. म्हणून जवळ कोणाचं असणं किंवा नसणं हे आपल्या इंडिव्हिज्युअलिटीला किंवा आपल्या एस्टीमला ठरवत नसतं, तर ते आपण स्वतःच आपलं ठरवायचं असतं. रामाच्याच एकूण स्ट्रॅटेजिक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट किंवा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या अँगलनी बघण्याचा मी थोडासा प्रयत्न केला सकाळपासून. जेव्हा स्ट्रॅटेजिकली आता ह्युमन रिसोर्स मॅनेज करायची वेळ केव्हा आली, जेव्हा रामांना कळलं की आपल्याला आता वनवासात जावं लागणार आहे. आता पहिला त्यांच्या हायेस्ट अल्टिमेट गोलचा फाउंडेशन स्टोन जे आहे ते दशरथ, प्लिंथवर आपण जो मोठा दगड पुरतो तो. त्यानंतर आता झालं काय की ह्याच्यामध्ये कैकेयी थोडीशी विलन झाली या सगळ्या एपिसोडमध्ये. आणि ती झाली त्याचं कारण तिचा इगो, आणि ती कुठेतरी मे बी ओव्हर पॉवरिंग होत असेल त्या पूर्ण राजमहालाच्या किचन पॉलिटिक्समध्ये, आणि त्यामुळे तिचं मानसिक खच्चीकरण केलं गेलं. आता लक्ष्मणाने म्हटलं की मला बरोबर यायचं आहे, सो ही वॉज अ स्ट्रॉंग ॲली.
सो रामांनी त्याला बरोबर घेतलं. आता भरत ह्यांना बिकॉज राम वॉज अ क्राऊन प्रिन्स, डिक्लेअर्ड क्राऊन प्रिन्स, राज्याभिषेक होणार, झाला नाही आहे, म्हणजे आता सिंहासनावर कोणीच राजा नाही आहे दशरथाच्या नंतर, अशी परिस्थिती येणार हे त्यांना दिसत होतं समोर. मग भरत वॉज अ गुड पर्सन आणि त्याच्यावर त्यांचा ट्रस्ट होता खूप जास्त. 4 भाऊ एकमेकांबरोबर व्यवस्थित बांधले गेलेले होते मानसिकदृष्ट्या आणि गोल अचिव्हमेंटच्या दृष्टीने. तर भरत वॉज गिवन इनडायरेक्टली आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर पॉवर ऑफ अटर्नी, म्हणजे मी येस्तवर तू हे सांभाळ आणि तुझ्याकडे सायनिंग अथॉरिटी राहील, पण अल्टिमेटली तुला हे समजायचं आहे की मी आल्यानंतर हे मला मिळणार आहे किंवा हे मी घेणार आहे किंवा हे माझं म्हणून तुला सांभाळायला दिलं आहे. आणि ऑलमोस्ट इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस केला त्यांनी. मग रिसोर्सेस कुठले कुठले होते तर हे 4 भाऊ, बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट ह्युमन रिसोर्सेस, हे 4 भाऊ हे रिसोर्सेस होते. मग राम आणि लक्ष्मण त्यांनी विचारल्यावर त्यांनी हो म्हटलं, आणि भरत आणि शत्रुघ्न. भरत राज्यसीमेच्या बाहेर, शत्रुघ्न राजमहालाच्या आतमध्ये, अशी पोझिशनिंग. आणि राम आणि लक्ष्मण हे दोघं फ्युचरमध्ये आपलं साम्राज्य कसं स्ट्रेंथन होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला बाहेर बाहेर काय आहे त्याचं स्वॉट करायला घराच्या बाहेर पडले, टू अंडरस्टँड द स्ट्रेंथ्स, वीकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. सीतेला का बरोबर घेतलं? आता सीता म्हणाली सीतेला बरोबर का घेतलं, जसं त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती या सगळ्या 14 वर्षाच्या वनवासाच्या काळामध्ये, तशीच कदाचित सीतेची सुद्धा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि पर्सनल ग्रोथ आणि एक्सपोजर फ्युचरच्या दृष्टिकोनातनं. कारण सीता त्यागानंतर शेवटी तिला परत याच एन्व्हायरमेंटमध्ये यायचं होतं. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन कुठे ह्युमन रिसोर्स मॅनेज केले तर शेवटी जेव्हा त्यांना युद्ध करायची वेळ आली तर युअर वाईब्स अट्रॅक्ट युअर ट्राईब्स, त्याप्रमाणे त्यांच्याकडे सुग्रीव, नल, नील, हनुमान असे मोठे मोठे त्यांना नगेट्स सापडले. तेव्हा तिथे त्यांना हिरे सापडले आणि मग त्याचा त्यांनी एक मास्टरमाइंड ग्रुप तयार केला आणि त्यांच्या ॲडवाईजवर त्यांनी ते युद्ध लढायला घेतलं. कारण युद्धाची सगळी पूर्वतयारी या त्यांच्या ब्रिगेडनी केली. प्रत्यक्ष युद्धात रामांनी फक्त रावणाबरोबर युद्ध केलं आणि त्याच्या आसपासची सगळी परिफरल तयारी त्यांच्या या ग्रुपनी केली. सो दिस इज हाऊ एकूण ह्युमन रिसोर्सेस मॅनेज केले गेले त्यांच्याद्वारे. सो आय रिअली सल्यूट हिम फॉर. राम ही संकल्पनाच एवढी विशाल आहे ना की त्याचे कुठले कुठले ॲस्पेक्ट आणि कसे कसे विचारात घ्यावे हे विचार करत असतानाच आपली मती भ्रमित होते. तर आज रामाचा जो ॲस्पेक्ट विचार केला सकाळपासनं तो होता गोल सेटिंग. रामाचं हायर पर्पज इन लाईफ, एक गोल ज्याला आपण हायर पर्पज म्हणतो, त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी छोटे छोटे गोल्स आणि स्टेप्स काय घेतल्या गेल्या. तर सुरुवातीला जन्म झाल्यानंतर जरी अगदी राजपुत्र होते तरी तेव्हाच्या काळाप्रमाणे ते गुरूंकडे गेले आणि गुरूंकडनं त्यांनी सगळी विद्या आत्मसात केली. लाईक अ स्पंज त्यांनी सगळं ॲब्झॉर्ब केलं आणि गुरूंकडनं शिकून आल्यानंतर कुठे थोडेसे स्थिर होतात तवरपर्यंतच विश्वामित्र आले आणि दोन्ही राजपुत्रांना माझ्याबरोबर पाठवा म्हणून म्हणू लागले. ह्याचाच अर्थ आता त्यांच्या लर्न फेजमधनं ते डू फेजमध्ये गेले. तिथे गेल्यावर त्यांनी राक्षसवध केला आणि राक्षसवधानंतर ते जेव्हा परत येत होते त्याच वेळेस त्यांना परत एक संधी मिळाली डूची. ती कधी तर सीता स्वयंवराच्या वेळेस त्यांनी शिवधनुष्य भंग केला आणि सीतेला प्रणात जिंकलं. आता ही गोष्ट एवढी सहजासहजी झाली का, तर ह्याच्या मागे खूप मोठी तपश्चर्या आणि खूप मोठं शिक्षण त्यांनी घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये हा डू फेज आला आणि ह्या 2 प्रमुख कारणांमुळे त्यांचं पर्सनल ब्रँडिंग झालं. राम वॉज नाऊ अ ब्रँड. आत्तापर्यंत राम हा दशरथाचा मुलगा होता, आता राम हा स्वतः एक ब्रँड झाला आणि म्हणूनच लग्न झाल्यानंतर परत आल्यानंतर थोडे दिवसांनी त्यांचा राज्याभिषेक करायचं ठरलं.
ह्याच्यानंतरची कथा आपल्याला माहीतच आहे की त्यांना वनवासात जायला लागलं. आता त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी अजून एक गोल त्यांच्यासमोर होता, विच वॉज हिज इनर कॉलिंग, आणि तो म्हणजे अहिल्याचा उद्धार. तर हे 3 माइलस्टोन्स त्यांनी अचीव केले. त्याच्यानंतर ते जेव्हा वनात गेले तेव्हा पुढचं रिअलाइनमेंट करायला लागलं त्यांना, कारण विश्वामित्रांचं येणं, त्यांचं वनवासात जाणं हे त्यांना त्यांच्या गोल्सला रिअलाईन करायला लागलं परत 2 वेळेला. ह्याच्यानंतर ते जेव्हा वनात गेले त्यांचा परत लर्नचा फेज सुरू झाला, कारण ते वेगळ्या ऋषीमुनींना भेटले. त्यांच्याकडनं त्यांनी आणखीन दिव्यास्त्र प्राप्त करून घेतली, आणखीन ज्ञान प्राप्त करून घेतलं, आपल्या आजूबाजूची पाहणी केली. त्यामुळे हा लर्न फेज चालू होता. आणि त्याच्याबरोबरच ते शबरीबरोबरचा त्यांचा जर आपण हे बघितला, प्रसंग बघितला, तर त्याच्या द्वारे आपल्याला त्यांचा कंपॅशन हा गुण प्रामुख्याने दिसून आला. त्यामुळे त्यांनी एकदम इंटिरियरमध्ये जाऊन आपल्याविषयी लोकांच्या मनामध्ये आपण एक चांगले राजे पुढे होऊ शकतो ह्याच्याविषयीची श्रद्धा आणि ह्याच्याविषयीचा ट्रस्ट फॅक्टर उत्पन्न केला. त्याच्यानंतर आणखीन पुढे गेल्यानंतर त्यांचा पुढचा गोल काय होता, तर पहिला गोल म्हणजे त्यांनी वालीचा वध केला. कारण अयोध्या ही सेंटर ऑफ इंडिया, त्याच्यानंतर ते नाशिक, दंडकारण्य आणि असं करत करत वाली प्रदेशात आले. आणि त्यानंतर त्यांचा जो प्रामुख्याने शत्रू होता तो म्हणजे रावण. कारण प्रत्येक टप्प्यावरती अगदी यज्ञविध्वंस करणारे जरी राक्षस बघितले तरी ते कुठेतरी रावणाचे हस्तकच होते. त्यामुळे मेन शत्रू हा रावण आणि त्याचे हे छोटे छोटे त्रास देणारे लोक. त्या अनुषंगाने जेव्हा ते पुढे गेले तेव्हा त्यांना असं दिसून आलं की ह्या प्रदेशाला जर आपल्याला आपल्याबरोबर सामावून घ्यायचं असेल तर आपल्याला सर्वात मोठी आडकाठी जी आहे ती वाली. आणि म्हणून त्यांनी वालीचा वध केला आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला मित्र म्हणून सुग्रीवचा राज्याभिषेक केला. ह्याचा अर्थ काय झाला की इथपर्यंतचा हा जो सगळा प्रदेश होता हा इनडायरेक्टली त्यांनी सिक्युअर केला आपल्या पुढच्या साम्राज्यासाठी. त्यानंतर मग त्यांनी वालीवध केल्यानंतर मग त्यांचा सेकंड गोल जो होता समोर तो म्हणजे रावणाचा वध. बट देन अगेन रावण वध किंवा रावणा जिंकणं ह्याच्यासाठी त्यांना एक स्पेसिफिक पर्पज हवा होता, क्लिअर पर्पज हवा होता रावणाचा वध करायला, वाय हवा होता. आणि म्हणून सीताहरणाच्या मार्फत तो वाय समोर आला की का करायचा रावणाचा वध. कारण उगचच असंच जाऊन आणि तेही इतक्या लांब समुद्रापलीकडे जाऊन रावणाचा वध करणं. सो देर वॉज अ वाय क्रिएटेड. रावणाचा वध झाला. आता रावणाचा वध हे त्यांचं अल्टिमेट अचीवमेंट नव्हतं, अल्टिमेट गोल नव्हता. कारण त्यांचा अल्टिमेट गोल हा रामराज्य स्थापन होता माझ्या मते. सो ते परत आले आणि मग त्यांनी राज्यकारभार करायला सुरुवात केली. आणि तो राज्यकारभार हे रामराज्य एक आयडियल राज्य कसं असू शकतं, एक आयडियल राजा कसा असू शकतो ह्याचं उदाहरण दाखवून देण्यासाठी मग त्यांनी रामराज्य केलं. आणि रामराज्यानंतरसुद्धा ते राजे म्हणून स्वस्थ बसले का, तर असं नाही. त्यांनी काही वर्षांनी जेव्हा सगळीकडे वातावरण आता खूपच जास्त स्थिर व्हायला लागलं, अर्थ काय त्याचा, तर लोकांची शस्त्र गंजायला लागली कारण कोणी शत्रूच नाही, तर परत त्यांनी एक अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडला. आणि तो सोडल्यानंतर परत एक खुमखुमी युद्धाची किंवा तुम्ही अजूनही किती या विद्येत पारंगत आहात हे दाखवण्याची आणि बघण्याची सगळ्यांना संधी मिळाली. ह्याचा अर्थ राज्य जर स्थापन करायचं असेल तर आपल्याला नुसतंच बसून चांगलं बोलून आणि राज्य स्थापन त्यांनी केलं नाही, तर प्रत्येक वेळेस आपला पराक्रम दाखवला, अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडला आणि मग सगळीकडे एक रामराज्याची स्थापना केली, विच वॉज इज अल्टिमेट गोल. दॅट्स वॉट आय फील. रामायणाबद्दलचा चिंतन म्हणूया किंवा माझ्या थॉट प्रोसेसला म्हणूया त्याचा आज शेवटचा भाग. या भागामध्ये आपण रामायणातून म्हणजे रामायण जे महाकाव्य म्हणूया त्यातून आपण काय शिकलो किंवा त्यातली जी प्रत्येक पात्र होती ती आपल्याला कुठला कुठला आदर्श देतात आणि ती आदर्शवत कशी होती, त्यांनी आपल्यासमोर त्या त्या नात्यांचे रिलेशनशिपचे रोल मॉडेल्स कसे प्रस्तुत केले ह्याबद्दल थोडंसं विचारमंथन केलं. तर रामायणामध्ये साधारणपणे आपण बघतो की प्रत्येक पात्राने त्याच्या त्याच्या रोलमध्ये 100% दिलं किंवा ते पात्र 100% निभावलं.
फॉर एक्झाम्पल वडील म्हणून राजा जनक कसे होते, तर बेसिकली राजा जनक जे होते ते अत्यंत ज्ञानी होते आणि म्हणजे ते राजा असूनसुद्धा त्यांच्याकडे ऋषीमुनी हे शास्त्रार्थाला येत असत आणि काही काही विशिष्ट असे ग्रंथ होते की ज्यांचं ज्ञान राजा जनकाला जितकं होतं, म्हणूनच त्यांना विदेह असं म्हणायचे आणि म्हणून ती वैदेही त्यांची मुलगी म्हणून, आणि राजा जनकाची म्हणून ती जानकी, आणि पृथ्वीतून उत्पन्न झाली म्हणून ती सीता. अशा सीतेच्या नावाला अर्थ होते विभिन्न नावांना, आणि ती भूमिपुत्री होती. आता त्यावेळेची आपली थॉट प्रोसेस किती प्रगल्भ होती असं सुद्धा ह्यातनं मी थोडासा अनालाइज करायचा प्रयत्न केला की आजकालचे सायकॉलॉजिस्टसुद्धा अजून ह्याच्यावर वाद घालत आहेत की व्हॉट इज बेटर, नेचर ऑर नर्चर. म्हणजे एक वाद नेहमी असतो की जीन्समधनं तुम्हाला जे मिळालेलं असतं ते म्हणजे तुमचा जो इनबॉर्न टॅलेंट असतो तो मोठा, का ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही राहता त्या एन्व्हायरमेंटमधनं तुम्ही जी शिकवण घेता त्याचा जो तुमच्यावर प्रभाव पडतो तो जास्त प्रभावी. नर्चर वर्सेस नेचर हा नेहमीचा वाद आहे आपल्याकडे, म्हणजे जगभर. आता सीतेच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर सीता ही ॲडॅप्टेड चाइल्ड होती, कारण ती भूमीतनं सापडली होती. म्हणजे गंमत अशी की रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांमध्ये प्रामुख्याने ज्या दोन स्त्रिया आहेत सीता आणि द्रौपदी, या दोघींचे जन्म झालेले नाही आहे, त्या दोघी उत्पन्न झालेल्या आहेत. म्हणजे सीता ही भूमीतनं उत्पन्न झाली आहे आणि द्रौपदी ही यज्ञाच्या अग्नीतनं उत्पन्न झालेली आहे. दॅट अपार्ट दुसरी भूमिका, आणि म्हणून मला जनक कुठेतरी एक खूप आयडियल वडील वाटतात, कारण ती त्यांची ॲडॅप्टेड मुलगी होती तरी त्याच्यानंतर त्यांना बायोलॉजिकल मुलगी झाली उर्मिला, आणि सीतेचा सांभाळ त्यांनी ज्या प्रकारे केला आणि सीतेच्या विवाहासाठी जो त्यांनी पण रचला, ह्याचाच अर्थ लग्न झाल्याच्या वेळेलासुद्धा कोणीही हे प्रश्न विचारू धजावलं नाही की ही तुमचीच मुलगी का, आणि तुम्ही ही कारण त्यांनी तसं वाढवलं होतं स्वतःच्या मुलीसारखं, आणि तिला ते सगळं ज्ञान आणि तिला ते सगळे संस्कार दिले होते. सो आजकालच्या काळाला आय थिंक खूप रेलेव्हंट आहे ही गोष्ट. त्याच्यानंतर आपण बघितलं तर मागच्या कॅरेक्टर स्केचमध्ये आपण माता कौसल्याचं कॅरेक्टर स्केच घेतलंच होतं. तर एक आई म्हणून कौसल्या ही मला आदर्श वाटते त्या सगळ्या प्रसंगांमध्ये, कारण तिने आणि त्या काळची पद्धत बघा ना की राम तिकडे ऑलरेडी लग्न करून घेऊन आले सुनांना कौशल्येकडे, म्हणजे आईवडिलांना विचारतो, परमिशन घेतो, असा काही प्रकार नसावा राजे लोकांमध्ये तरी. आणि कौशल्याने बिहाइंड द सीन राहून आपल्या राज्याचं एक खूप मोठं पिलर म्हणून काम केलं. त्यानंतर एक शत्रू कसा असावा, तर रावणासारखा. रावणाने शत्रुत्व अगदी शेवटच्या क्षणापर्यंत निभावलं, त्याचं 100% दिलं त्यांनी त्या शत्रुत्वामध्ये सुद्धा, आणि तो प्राणपणाने शेवटच्या क्षणापर्यंत रामाचा शत्रूच राहिला. विभीषणाने समजावून पाहिलं, नैतिकतेची लोकांनी उदाहरणं दिली, मंदोदरीने समजावून पाहिलं, सगळ्यांनी समजावून पाहिलं, पण रावण एकदाच का त्यांनी ठरवलं की मी राम माझा शत्रू आहे, तर ती शत्रुता शेवटपर्यंत निभावली त्यांनी, आणि त्याच्यात त्यांनी 100% दिलं स्वतःचं. कुठल्याही परिस्थितीत आता हा तर बहुतेक दैवत्व घेऊन आला आहे, ह्याच्या मागे एवढं सगळे लोक उभे आहेत असा कुठेही एकही क्षण मला असा दिसला नाही की रावणाने मनात असं आणलं. म्हणजे सो दॅट इज द आयडियल शत्रू तुमच्या समोरचा. आणि एक शिष्य किंवा एक भक्त म्हणून हनुमान एक रोल मॉडेल ठरतो आपल्यासाठी, कारण हनुमानाची सर्वात मोठी क्वालिटी म्हणजे टोटल सरेंडर. आणि कुठल्याही क्षणी कुठलीही गोष्ट ही जर पूर्णत्वाला न्यायची असेल तर रामाने नेहमी हनुमानावरती भरोसा केला. कुठल्याही कितीही अडचणीच्या प्रसंगी हनुमान रामासाठी धावून आले, अगदी संजीवनीपासनं ते पुढच्या अनेक प्रसंगांच्या वेळेस. त्यानंतर गुरु या पदाचा जेव्हा विचार करतो आपण, तेव्हा गमत म्हणजे यांच्या लाईफमध्ये आलेले तिन्ही गुरूंची नावं व पासून सुरू होतात. वशिष्ठ हे त्यांचे लहानपणीचे आणि कुलगुरू, कारण राज्याभिषेक झाला तेव्हा वशिष्ठ समोर होते.
त्यानंतर एक मार्गदर्शक गुरु असं ज्याला आपण म्हणू, की आता तुझी एक बेसिक शिक्षण संपलेलं आहे या राजपुत्रांचं आणि वशिष्ठांकडनं त्या तेवढ्या लिमिटेड परिफरीमध्ये त्यांना सगळं ज्ञान झालेलं आहे. आता तुम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे पुढचं. तर विश्वामित्र आले आणि या दोन्ही राजपुत्रांना आपल्याबरोबर घेऊन गेले. तिथे त्यांना खूप दिव्यास्त्र आणखीन प्रदान केली आणि त्याच्याच बरोबरीने राक्षसांचा वध, सीता स्वयंवर हे सगळं विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली झालं. म्हणून ते एक मार्गदर्शक गुरु. रामाची इंडिपेंडंट आयडेंटिटी बाहेर काढण्याचं काम हे विश्वामित्रांनी केलं. आणि वाल्मिकी डायरेक्ट संपर्कात रामांच्या बरेच उशिरा म्हणजे त्यांच्या वनवासाच्या काळात एखाद वेळेस आले होते आणि त्यानंतर पण मग सीता ही वाल्मिकींकडेच जाऊन राहिलेली आपल्याला दिसून येते. सो असे काही कॅरेक्टर्स आणि अशा काही शिकवणी आज या रामायणाच्या प्रसंगातनं आपल्याला घेता आल्या. हा नवरात्रीतला रामायणाबद्दलचा विचार संपल्यानंतर श्रीरामाची स्तुती करूया. श्रीरामचंद्र कृपालु भजु मनहरण भव भयदारुणं नवकंजलोचन कंजमुखकर कंजपदकंजारुणं कंदर्प अगणित अमित छबिनवनीलनीरद सुन्दरं पटपीतमानहुतडितरुचिशुचि नौमि जनकसुतावरं भजु दीनबन्धुदिनेश दानव दैत्यवंशनिकन्दनं रघुनन्द आनन्द कंद कोशल चन्द दशरथनन्दनं शिरमुकुटुकुण्डलतिलकचारु उदारु अङ्ग विभूषणम् आजानुभुज शरचापधर सङ्ग्रामजितखरदूषणम् इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनिमनरञ्जनं मम हृदय कञ्जनिवास कुरु कामादिखलदलगञ्जनं मनुजाहि राचे उमिलिः सोबरु सहज सुंदर सांवरो करुणानिधान सुजानशीलु स्नेहु जानतरावरो एहि भाति गौरी असीस सुनिसिय सहित हिय हरषि अली तुलसी भवानी पूजि पुनि पुनि मुदित मन मंदिर चली जानी गौरी अनुकूल सिय हिय हर्षु न जाय कही मंजुल मंगल मूल बाम अंग फरक न लगे सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय बोलो भई सब संतन की जय. या सर्व विवेचनामागची प्रेरणा असणारे माझे सर्व गुरुजन, आई वडील, गुरुतुल्य सासरे आणि सर्व आप्तेष्ट यांना साष्टांग दंडवत प्रणाम आणि सर्व वाणी सामर्थ्य श्रीरामचरणी अर्पण.